सर्वप्रथम मी आप्पांचे पहिल्यांदा आभार मानते। 10 वर्ष जे काम रखडलं होतं ते आप्पांनी एका महिन्यामध्ये ते पूर्ण केलेलं आहे। आज के दिन अप्पा ने जो हमारे लिए गैस के लाइन डलवा दी है उसके लिए उनका बहुत बहुत धन्यवाद। आज रॉयल मिडोज सोसायटीमध्ये MNGLच्या गॅस पाईपलाईनचं उद्घाटन केलेलं आहे आप्पांनी। हे काम पाईपलाईन इन्स्टॉल करण्याचं खूप लवकर कंप्लीट झालं। एक्सपेक्टेड नव्हतं इतक्या लवकर कंप्लीट होईल ते। आणि आता ह्या वॉर सिच्युएशनमुळे सिलेंडरची थोडी धाकधूक आहे, मिळेल की नाही, पण आता गॅस पाईपलाईन इन्स्टॉल झाल्यामुळे एक समाधान आहे की सिलेंडरचा वेट किंवा LPG वरची डिपेंडन्सी कमी होईल आणि PNG आपण MNGLचं यूज करू शकू। सो थँक्यू। सर्वप्रथम मी आप्पांचे पहिल्यांदा आभार मानते। 10 वर्ष जे काम रखडलं होतं ते आप्पांनी एका महिन्यामध्ये ते पूर्ण केलेलं आहे। लेडीजचे सगळे प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह केलेले आहेत। जो मेन गॅसचा प्रॉब्लेम होता, गॅसची टाकी उपलब्ध होत नव्हती लोकांना, 2-2 महिने त्याच्यासाठी वेट करायला लागत होतं, ते आप्पांनी MNGLचं काम सोसायटीमध्ये हे केलेलं आहे, चालू केलेलं आहे। तर त्याबद्दल परत एकदा मनापासून आप्पांचे आणि रॉयल मिडोज सोसायटीचे आभार मानते। धन्यवाद। मी सोसायटीतर्फे आप्पांचे मनपूर्वक आभार मानेल, कारण की त्यांनी जे आमच्या सोसायटीत जे सहकार्य केलेलं आहे ते अभूतपूर्व आहे। आणि आप्पांनी दिलेले शब्दाच्या हिशोबाने आपण फार स्पीडमध्ये काम केलेलं आहे आमच्या सोसायटीचं। आणि याच्यापूर्वी सोसायटीमध्ये आम्ही पाईपलाईन नव्हती, त्याच्यासाठी आम्ही बऱ्याच वेळा प्रयत्न केला, बट आम्हाला ते भेटलं नाही। बट आप्पांनी एका शब्दावरती आमच्या सोसायटीचं काम केलं आणि फार स्पीडमध्ये काम झालेलं आहे। ॲक्च्युली स्वतःहून आप्पांनी उभं राहून या वेळेला लक्ष दिलेलं आहे त्या कामामध्ये, आणि जिथे काम चुकेल तिथे त्या कामगारांना गाईड करणं किंवा काम कसं करायचं किंवा काय नाही ते, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण स्वतःहून लक्ष देऊन आपण सोसायटीचं काम मार्गाला लावलेलं आहे। आणि त्याच्याबद्दल आम्ही सोसायटीच्या थ्रू फार मोठे आभार मानेल त्यांचा। धन्यवाद। आज चिंचवड विधानसभेचे आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आज MNGLची उद्घाटन केले, या प्रसंगी आपल्या काय भावना? राटणी प्रभाग क्रमांक 27 मधील रॉयल मिडोज सोसायटी जी आहे, या सोसायटीमध्ये माझ्या महिला भगिनींसाठी गेले 10 वर्षे MNGLच्या गॅस पाईपलाईनसाठी थांबावं लागलं। ते काही आपल्या प्रभागातील हट्टी नगरसेवकांच्या पायी थांबावं लागलं। आपल्या प्रभागामध्ये आतापर्यंत जवळजवळ 40 सोसायट्यांमध्ये आपल्या प्रभागाचे आमदार, आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आतापर्यंत आपण जवळजवळ 40 सोसायट्यांमध्ये MNGLची गॅस पाईपलाईनचं काम पूर्णत्वात केलेलं आहे। आणि आज मिडोज सोसायटीचं उद्घाटन केलेलं आहे। आणि पुढच्या काळामध्ये मग 1 ते दीड महिन्यात अजून 20 सोसायट्यांमध्ये MNGLचं गॅस पाईपलाईन ही सोसायट्यांमधली सगळी चालू होईल, एवढी मी ग्वाही देतो। तर एकंदरीत आता सध्या गॅसचा तुटवडा सध्या भासत आहे, या काळामध्ये सोसायटीला गॅस मिळणं म्हणजे कसं शक्य झालं सगळ्या गोष्टी? गॅसचा तुटवडा म्हणता येत नाहीये, परंतु गॅसचा तुटवडा इथून पुढच्या काळामध्ये होऊ नये त्याच्यामुळे जेवढं जास्ती प्रमाणात जेवढं फास्ट आपल्याला MNGLचं काम करता येईल प्रभाग क्रमांक 27 मध्ये, तेवढं आपण फास्टमध्ये आपण काम करणार आहोत।